अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला कोल्हापूरकरांनी निरोप दिला। प्रशासनामार्फतही बाप्पांच्या विसर्जनासाठीचं नियोजन अगदी अचूक पार पडलं होतं। यंदा पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी कृत्रिम विसर्जन कुंड आणि निर्माल्य कलश बसवण्यात आले होते। कोल्हापूरच्या गणेश भक्तांनी प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी उचललेल्या महापालिका प्रशासनाला साथ देत मोठ्या संख्येने निर्माल्य कलशात विसर्जित केलं। या निर्माल्य कलशापासून घरगुती गणपती विसर्जनापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत एकूण 46 टनाहून अधिक निर्माल्य गोळा करण्यात आलंय। अर्थातच कोल्हापूरकरांनी यंदाच्या निर्माल्य संकलन मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिलाय। मात्र हे गोळा केलेल्या निर्माल्याचं पुढे काय होतं, त्याचा वापर कशासाठी केला जातो हा अनेकांना प्रश्न पडला असेल। कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं घरगुती गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशी दिवशी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जातो। या संकलनातून गोळा केलेल्या निर्माल्याचं पुढे काय केलं जातं याची आपण लोकल 18च्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीनं कोल्हापूर येथे आपण गणपतीमध्ये निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहोत। गेली 7 वर्षे कोल्हापूरमध्ये आपण हा उपक्रम राबवत आहोत। यावर्षी घरगुती गणेश विसर्जन मध्ये ग्रामीण भागात 12 ठिकाणी आपण हा उपक्रम राबवला आहे। त्या ठिकाणी सकाळी 12 पासून रात्री 9 वाजेपर्यंत निर्माल्य संकलन करण्यात आलं, ज्यामध्ये 32.5 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं। त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशी निमित्त कोल्हापूरमध्ये आपण हाच उपक्रम सकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये राबवला गेला। या निर्माल्य संकलनामध्ये आपण जे निर्माल्य गोळा केलं जातं त्याचं विघटन केलं जातं। त्या विघटनामध्ये जी फुलं असतील, पाने असतील आणि दुर्वा वगैरे असतील, जे मातीमध्ये डिस्पोज केलं जातं ते सर्व सेपरेट करून जे दोरा आहे, प्लास्टिक आहे, त्यानंतर जे थर्माकोल वगैरे जे काय हारांमधून निर्माल्यामधून येतं त्याचं विघटन सेपरेट केलं जातं। आणि जे खतासाठी आपण संकलन केलेलं आहे त्याचं आपण एका खड्ड्यामध्ये माती बरोबर मिक्सिंग करून खत निर्मितीसाठी ठेवतो। आणि त्याची खत निर्मिती झाल्यानंतर प्रतिष्ठानतर्फे आपण जी वृक्ष लागवड श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे केलेली आहे, तिथे आपली 1800 झाडं लागवड करून त्याचं संवर्धन ही दर आठवड्याला चालतं। तर त्या झाडांकरिता आपण त्या निर्माल्याचा खत म्हणून वापर करतो आणि हे दरवर्षी याप्रमाणे केलं जातं। खत निर्मिती करून जिथं जिथं प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड केली जाते तिथे याचा खत म्हणून वापर करण्यात येतो। या निर्माल्य संकलनच्या उपक्रमामध्ये कोल्हापूर शहरामध्ये करत असताना 450 ते 500 स्वयंसेवक कार्यासाठी उपस्थित होते। तसेच घरगुती गणेश विसर्जनला ग्रामीण भागामध्ये आपण जे निर्माल्य संकलनचा उपक्रम राबवला होता त्यामध्ये 550 श्री स्वयंसेवक कार्यासाठी तिथे उपस्थित होते।